हे कृषी महाजनचं स्प्रेडर है ना, हे नवीन डेव्हलप केलेले कृषी महाजनचं. आता काय करायचं आपल्याला, ही 3 आळूची पानं आपण घेतलीत है ना. आता आपल्याला काय करायचं, प्रत्येकाचा एक एक थेंब त्याच्या आळूच्या पानावर टाकून बघायचं आहे की तो स्प्रेड कसा होतोय. आता हे नवीन जे डेव्हलप केलंय ते स्प्रेडर प्लस सिलिकॉन बेस आहे. हे कृषी महाजनचं जुनं प्रोडक्ट आहे. हे थोडंसं घट्ट आहे नाही का, हे पातळ आहे एकदम. आता हे पहिलं आळूचं पान, त्याच्यावर आपण काय करू, कृषी महाजनचं जुन्या प्रोडक्टचा एक थेंब टाकू. आता कसा होतोय बघा. आता तो तसंच राहिला आहे नाही का, म्हणजे तो स्प्रेड व्हायला वेळ जातोय नाही बरोबर होतोय, पण खूप स्लोली है ना. आता नवीन कृषी महाजनचं काय, हे एकदम पातळ आहे, म्हणजे ते हे नाही बाबा बघितलं. आता काय ते काय स्लोप नाही किंवा काय नाही, ते लगेच स्प्रेड होते फास्ट. ह्या बाजूला ठेवा प्लेन एरियामध्ये, बघा कसं स्प्रेड होतंय. आणि प्लस हे सिलिकॉन बेस आहे, काय थेंब राहतच नाही. थेंब राहतोय का त्याच्या जागेवर बघा, फक्त ठेवायचे तोपर्यंतच पसरते, ते ठेवेपर्यंत पसरते है ना. बघा आता हे किती पान पसरलं. हां ते शिराशिरांमधनं जाते ते. मी पाणी टाकून बघतो. हां पाणी आणा आता. आता हे पाणी टाकून प्रत्येक ठिकाणी पाणी टाकून बघू आपण थोडं थोडं. आता हे पाणी घेतले, आता इथं टाकलं पाणी, पण बघा थेंब राहतोय पाण्याचा है ना. इकडे बघा, इकडे बघा, प्रत्येक ठिकाणी पाण्याचा थेंब राहतोय तसंच बरोबर. आणि आपलं स्प्रेडर हे कृषी महाजनचं नवीन जे बनवले आपण, जे स्प्रेडर प्लस सिलिकॉन बेस आहे, ते किती स्प्रेड झालं बघा. आता हा पहिलं कृषी महाजनचं इथं वर आहे, आणि हे नवीन किती पसरलं ते पानावर. खूप एरिया त्यांनी कव्हर केला तेवढ्याच थेंबामध्ये है ना. हे जे आपले कृषी महाजनचं नवीन प्रोडक्ट आपण लॉन्च केले, ज्याचं स्प्रेडर प्लस सिलिकॉन बेस आणि तो प्लस नॅनो टेक्नॉलॉजी है ना. नॅनोमध्ये आपण ते पूर्ण पान कव्हर केलं. पूर्ण पान कव्हर बघा, जसं पुढं पुढं जाते ते पूर्ण पान कव्हर करतंय. एका थेंबामध्ये एवढं कव्हर झालंय बरोबर. चालेल ठीक आहे.